हाय फ्रेंड, जय सियाराम सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर बघू शकताय गुरुवारचं रुटीन आजचं आपल्या हळदीचं लेप झालेलं आहे. मस्त असं फुलं वगैरे वाहिलेले आहेत, रांगोळी काढलेली आहे दरवाजात आणि त्यानंतर दिवा पण लावलेला आहे आणि फुलवाती पण उंबरठ्यावर पाजळलेल्या आहेत. तर अशी सकाळची आपली सुरुवात चालू झालेली आहे. मी असं काही केलं की मला खूप छान वाटतं आणि सकाळची सुरुवात म्हणजे आणि असं काही केलं की पॉझिटिव्हिटी येते आपल्या घरामध्ये आणि खूप छान एनर्जी पण येते आणि मुलांना प्रसन्न वाटतं आणि घरात नवरा आपला कामाला जायच्या आधी, आपण घरातले सगळे बाहेर पडायच्या आधी, कामाधंद्याला उद्योगाला जायच्या आधी हे असं काही केलं तर खूप प्रसन्न वाटतं आणि छान वाटतं. त्यानंतर तुम्ही बघू शकताय माझी झालेली आहे कुंचनची सेवा. कुंचन सेवा केलेली आहे, धूप दिवा वगैरे लावलेला आहे, मस्त देवपूजा वगैरे झालेली आहे आणि कुंचन सेवा करायल्यापासून खूप छान वाटत आहे. आणि ही छोटीशी पूजा आहे पण मनाला एवढं छान वाटतं. मीच काय तर माझे लेकरं पण म्हणतात की मम्मा तू पूजा करतेस पण ती पूजा मंगळवार आणि शुक्रवार करते, पण खूप छान वाटतं मला. आणि काय बघताय हे बघा, नंदी बैलवाला आलेला आहे. पहिले नंदी बैलवाला पाऊस पडतो का रे म्हणलं की गुबू गुबू मान हलवायचा आणि पहिले नंदी बैलवाल्याला खूप मान होता आणि अजून पण आहे. खूप दिवसातनं हा नंदी बैल बघायला भेटलं. तर तुम्ही बघू शकताय किती सुंदर सजावट केलेली आहे त्याची आणि असे नंदी बैल आता बघायला भेटत नाही. त्यानंतर आहोंबरोबर साहेबांबरोबर बाहेर गेलो होतो. बाहेर कुठं गेलो होतो तर त्यांच्या कामाच्या ठिकाणी. तर बघू शकताय भूक लागली होती म्हणून साहेबांनी बनमस्का मागवला आणि चहा पित आहे. तिथं बनमस्का आणि चहा चालू आहे. मस्त त्यांचं आपलं खाण्याचं काम चालू आहे आणि माझं स्माईल देत छोटंसं दात काढत मी आपला व्हिडिओ काढत आहे. तर कसा वाटला आपला व्हिडिओ, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. आणि मग काय फिरून वगैरे झालं आणि घरी आलं की आपलं चला, बाईच्या स्वयंपाकातनं सुट्टीच नसती, बाईच्या कामातनं बाईला सुट्टी कधीच नसती. मग आल्यानंतर तर हे बघू शकताय तुम्ही, आल्यानंतर इथं चहा घेतला होता. हा चहा इतका छान वाटला, मस्त फ्रेश वाटलं. आल्यानंतर त्यानंतर मुलाला दवाखान्यात नेलं. चला, त्याला थोडंसं बरं वाटत नव्हतं, माहीत नाही, त्याला लूज मोशन उलटी वगैरे होत होतं आणि मग त्याला नेऊन एक इंजेक्शन देऊन आणलं आणि त्याचं तोंड बघा कसं होत आहे आणि जास्त करून जीव खालीवर होत आहे. तर आईबापाचं आपल्या मुलांना सुई लागणं म्हणजे आईबापाला खूप वेगळं वाटतं आणि मनाला खूप असं बेचैन वाटतं की आपल्या मुलाला काय झालं एवढं, असं वाटत होतं. पण खरंच काही झालेलं नाही आहे त्याला. मी असाच व्हिडिओ टाकला होता, काढला होता. म्हणलं गेल्यावर हा रडतोय कसं किंवा हा रडल म्हणून लेकीनी व्हिडिओ काढला आहे भावाचा. तर बघू शकताय बहिणीने व्हिडिओ काढला भावाचा की तो रडतोय का बघण्यासाठी. तर रडत नव्हता खरंच. त्याला ते इंजेक्शन देत होते त्याच ह्याच्यामधून सुईचं जे सलाईन जी आपली हे असते ना, छोटीशी पाईपलाईन नळी, त्याच्यामधून इंजेक्शन द्यायचं काम चालू होतं त्या मॅडमचं. कारण इंजेक्शन घ्यायचं म्हणलं की आम्हाला घाबराघुबरा होत आहे जीव. अहो इंजेक्शन घ्यायचं म्हणल्यावर मोठ्या माणसाला जीव घाबराघुबरा होता. हे तर लहान आहे, त्याचं तोंडाची ॲक्टिंग बघा कशी चाललेली आहे. खरंच सुईने त्रास झाला त्याला आणि खाणं पिणं नको आहे त्याला, नॉनव्हेज वगैरे खायला नको. तिनं व्हिडिओ काढते म्हणून हसतोय पण आणि तिने त्याचं लक्ष वेधून घेतलं की त्याला त्रास होऊ नये. म्हणजे बहीण भावाची माया बघा कशी असती. खरंच बहीण भावाची माया ही जगावेगळी असती. त्याला त्रास होऊ नये म्हणून तिने एक छोटासा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यात तो हसत होता आणि छान वाटलं. मग व्हिडिओ काढून त्याचं लक्ष वेधून घेतलं म्हणजे बहिणीने भावाचं. तर अशी प्रेम बहीण भावाची कडपर्यंत राहू द्या. आईबाप जरी गेले आयुष्यातनं त्यांच्या निघून समजा पुढं मागं, तर असंच त्यांचं प्रेम एकमेकावर राहू द्या. आणि तो खरंच रडत होता आणि त्याला कसं तर वाटत होतं. मग तोंड तिकडं करून आपलं चालू होतं, हसणं पण चालू होतं आणि रडणं ओरडणं पण चालू होतं आणि व्हिडिओ काढते म्हणून चेहरा दाखवत नव्हता. तर बघा तो कसा इथं हे करत आहे. त्यानंतर मग आपलं काय, मुलांना काळजी घ्यायची. मग आल्यानंतर टमाट्याचा सार बनवला. टमाट्याची सारची रेसिपी छोटी आणि साधी आहे. तर बघू शकताय तुम्ही, डाळ घेतली होती मी 1.5 वाटी, छोट्या वाटीने 1.5 वाटी डाळ घेतली. त्यामध्ये 3 ते 4 मिरच्या तुकडे करून टाकले आणि 6 ते 7 टमाटे त्यामध्ये आपलं शिजायला ठेवलं होतं आणि डाळ फक्त टमाट्याचा सार केला तर त्यात टमाटे जास्त टाकले. अशा पद्धतीने मी टमाट्याचा सार केला. आता म्हणलं चला गरम गरम आहे तर टमाटेच आपलं काढून मॅश करायचं होतं म्हणून डाळीतनं टमाटे काढून साल काढून घ्यायची आणि छान अशी त्याला फोडणी द्यायची. खूप छान लागतं हे टमाट्याचं सार. हे ताजं बनवल्या खाण्यापेक्षा शिळं झाल्यानंतर खायला खूप छान लागतं. म्हणजे रात्री जर बनवलं तर सकाळी खाण्यात मजा आणि सकाळी बनवलं तर संध्याकाळी खाण्यात मजा. तर हे असं चाललं होतं आपलं. दुपारी दवाखान्यातनं वगैरे आले आणि हे काय माझी काय फिरती दौरा असतीच आहे. मी कुठं नाही असं नाही आहे. घरात नवऱ्याला मी सोबत पाहिजेले, मुलांना आई सोबत पाहिजेले. त्यामुळं सगळीकडे हिंडपिऱ्यावनी हिंडणं काम असतं माझं
आणि ते एक चांगलंच आहे की आपली मुलं आपल्या आईला घेऊन जातात कुठं पण. आणि मिस्टरांचं कसं आहे, बायकोला घेऊन जाणं हे खरंच चांगलं आहे. आपल्या बायकोला सोडून कुठलाही व्यवहार किंवा कुठलाही काही असू द्या करत नाहीत. तर नंतर बघू शकताय टमाटे मॅश करून घेतले आणि साल काढून बाजूला टाकले आणि डाळ होती जी आपली ती डाळ पण थोडीशी मॅश करून घेतले. त्यातले मिरच्या थोड्या मॅश नाही झाल्या पाहिजे. त्यानंतर मग फोडणीसाठी इथं एक पातेलं घेतलं, त्यामध्ये 3 माप तेल टाकलं. माझा तेलाचा माप मोठा आहे आणि तेल पण भाजीला खूप वापरते, हे तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये माहिती आहे. काय करायचं आयुष्यामध्ये मोजमाप करून जास्त कमवून ठेवायचं काय उपयोग नाही आहे. कमवून ठेवलं तरी सगळं इथं सोडून जायचं आहे, कुणाला सोबत काही येणार नाही आहे. फक्त आपला जीव आपल्यासोबत जाणार आहे. तर बघू शकताय त्यानंतर इथं मी टाकलेली आहे मोहरीची फोडणी. लगेच आपल्याला मोहरी छान अशा उड्या मारायला लागल्या की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जिरे. जिरे छान तडतडून घेतले की लगेच लसणाची फोडणी द्यायची. तर तुम्ही बघू शकता इथं मोहरी मस्त उड्या मारत होती आणि लगेच मी जिरे टाकले. जिरे टाकून झाले की आपल्याला जिरे छान तडले की लगेच मी टाकलेली आहे लसूण चेचून घेतलेला आणि लसूण आपल्याला छान बारीक चेचून घ्यायचं आणि लालसर होईपर्यंत परतत राहायचं. थोडंसं तांबडा कलर येईपर्यंत त्याला ब्राऊनसर होईपर्यंत आणि नंतर मग आपलं हिंग टाकत आहे. मी हिंग टाकून घेईपर्यंत छान लसूण लालसर झाला होता. मग त्यानंतर हळद टाकली आणि आपल्याला आता याच्यामध्ये टाकायचे लाल मिरची पावडर. कधी कधी काय होतं फोडणी टाकताना गॅसवर ठेवून आपण आणि गॅसचा फ्लेम जास्त मोठा असेल तर मग फोडणी ठसका जास्त उठतो. तर मी गॅसचा फ्लेम कमी केला आणि मिरची खरंच मी मिरची पावडर खाली उतरून टाकले होते आणि नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी गॅसवर ठेवला होता. त्यानंतर धने पावडर टाकली आणि मग आपण जे मॅश करून घेतलेले होते ते टमाटे छान मसाल्यामध्ये मिक्स केले आणि नंतर आपली डाळ पण जी केली होती आपण ती पण छान मिक्स करून घेतली. तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये पाणी भरपूर टाकायचं आहे आपल्याला. हे टमाट्याचं सार म्हणजे जास्त घट्ट करायचं नाही आहे, जेवढं पातळ असेल तेवढी छान लागते ही. म्हणजे टमाट्याची चव छान उतरते, त्यात डाळ कमी लागते आणि टमाटे जास्त लागतात. तर बघू शकताय मस्त आता ह्याला उकळी येऊ द्यायची आणि गरमागरम भाताबरोबर खायला तर खूप छान लागतं. आणि जर तुम्हाला ज्वारीची किंवा बाजरीची भाकरीसोबत खायचं आहे तरी पण चुरून खूप छान लागतं, म्हणजेच काला करून. तर बघा कलर कसा आलेला आहे. आणि इथं बघू शकताय मी काय भाकरी केलेल्या नव्हत्या, चपात्या होत्या. आईसाहेबांनी आमच्या चपात्या केल्या होत्या. तर इथं चाललेलं आहे टमाट्याचं सार आणि चपात्याचं. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.